Okay, friends, today we discuss in the topic solid state. The next article is the relationship between molar mass, that one is nothing but the capital M, then density and age length of that unit cell. Okay, म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, थोडंसं न्यूमेरिकलचा जो भाग आहे या टॉपिक मधला सगळ्यात महत्त्वाची न्यूमेरिकल्स याच्यावरच आपल्याला येतात, ते एक इक्वेशन आपल्याला क्लिअर करायचं आहे. ओके, आता आपल्याला एक माहिती आहे की सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन कॅन कन्सिडर हिअर इन सिंपल क्युबिक क्रिस्टल. बरोबर आहे. आता हा सिंपल क्युबिक क्रिस्टलचा एक युनिट सेल आहे, म्हणजे आपल्याला हा क्यूब मिळाला आहे आणि या एका युनिट सेलमध्ये नंबर ऑफ द पार्टिकल्स किती आहेत, तर दॅट इज इक्वल टू 1 हे आपल्याला माहिती आहे. लक्षात घ्या. आता या पार्टिकलचं म्हणजे जे 1 पार्टिकल आहे त्याचं मास नेमकं किती लक्षात येतंय का बघा. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक माहिती आहे की दॅट नंबर ऑफ द पार्टिकल्स व्हॉट आय से हिअर प्रेझेंट इन मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स इज इक्वल टू ॲव्होगॅड्रोज नंबर. कारण याच्या अगोदर आपण शिकलेलं 11th मध्ये दॅट वन इज नथिंग बट द 1 मोल इज इक्वल टू आपल्याला किती येतं, तर 6.022 into 10⁻23 particles that are nothing but the atoms, molecules, ions like that one. Okay, 1 mole is equal to जर गॅस असेल तर आपल्याला माहिती आहे काय येतं, 22.4 dm³ at STP, that is nothing but as standard temperature and pressure. Standard temperature it is the 273 Kelvin and standard temperature is the 1 atmosphere. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे 1 mole is equal to काय असतं, तर that one is nothing but the molar mass of that substance in grams. बरोबर आहे. म्हणजे ग्रॅम मध्ये आपण त्याचा मोलार मास घेतलं तर त्याला आपण त्याचा 1 मोल म्हणतो. म्हणजे एक लक्षात घ्या, जर का तुम्ही एखाद्या सबस्टन्सचे एवढे पार्टिकल्स घेतले दॅट आर नथिंग बट द ॲव्होगॅड्रोज नंबर, म्हणजे 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स इज इक्वल टू काय येतं, त्याचं मोलार मास येतं. म्हणजे मी सिंपल क्यूब घेतला, लक्षात येतंय का बघा. जर या एका युनिट सेलमध्ये एक पार्टिकल आहे, असे आपण किती पार्टिकल घ्यायचे, तर दॅट मच नंबर 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स घेतले आणि त्याचं जर मास घेतलं तर दॅट इज इक्वल टू मोलार मास ऑफ दिस क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा ऑफ दॅट एलिमेंट. तसंच इथं पण आहे. आपल्याला माहिती आहे बीसीसी स्ट्रक्चर आहे. इन बीसीसी स्ट्रक्चर व्हॉट हॅपन्स हिअर, बॉडी सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल. याच्यामध्ये आपल्याला 1/8 मल्टिप्लाइड बाय 8 आणि हा सेंटरचा 1 आहे 1. बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स 2 आहेत. मग याच्यामध्ये सुद्धा आपल्याला समजून चला, आपण एका पार्टिकलचं मास कॅल्क्युलेट केलं, लक्षात येतंय का बघा. तर 2 पार्टिकलचं जे मास असणार आहे ते त्या युनिट सेलचं मास असणार आहे. पटलं का. याच्यामध्ये एका पार्टिकलचं मास हे या युनिट सेलचं मास असणार आहे, कारण एका युनिट सेलमध्ये एकच पार्टिकल आहे. पण जर मला या युनिट सेलचं मास कॅल्क्युलेट करायचं आहे तर मग मला काय केलं पाहिजे, याच्यातल्या 2 पार्टिकलचं मास कॅल्क्युलेट केलं पाहिजे. पहिला पॉईंट लक्षात आला का बघा. आणि मग याच्यामध्ये सुद्धा परत एक तसंच आहे की याच्यामधले टोटल पार्टिकल्स आपण जर ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे घेतले तर त्याच्यामधलं मोलार मास इक्वल असणार आहे. म्हणजे दॅट इज द मास ऑफ दिस मच पार्टिकल इज इक्वल टू मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स. ओके, बीसीसी मध्ये. त्याच्यानंतर आपण एफसीसी घेतलं, आठवतंय का बघा. FCC at the corner 1/8 multiplied by 8 and at the face half into 6 that is equal to 3. 1 plus 3 that is equal to 4. म्हणजे जर फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल घेतलं तर देर आर नथिंग बट द नंबर ऑफ द पार्टिकल्स आर 4. म्हणजे मला जर एका युनिट सेलचं मास घ्यायचं आहे, एका युनिट सेलचं, तर मला किती पार्टिकलचं मास घ्यायला लागेल, तर 4 पार्टिकलचं मास घ्यावं लागेल. पटतंय. म्हणजे 4 पार्टिकलचं मास घेतलं तर हे एका युनिट सेलचं मास येणार आहे. आणि असे इथंच समजून चला, ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे मी पार्टिकल्स घेतले दॅट आर द 6.022 into 10⁻23 आणि त्यांचं जर का मी मास घेतलं तर दॅट इज इक्वल टू काय येणार, मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स या मोलार मास ऑफ दॅट एलिमेंट. म्हणजे when you can consider here, suppose for example in simple cubic there is the 1 particle, in BCC 2 particle, in FCC 4 particle and that particle which can be given by the letter it is nothing but the small n. आपण याच्यासाठी नोटेशन समजून चला स्मॉल n वापरलं. बरोबर आहे. मोलार मास साठी नोटेशन आपल्याला माहिती आहे दॅट वन इज नथिंग बट द कॅपिटल M. लक्षात घ्या. तुम्ही डेन्सिटी साठी नोटेशन वापरताय दॅट वन इज नथिंग बट द रो. बरोबर. आणि इकडे एज लेंथ साठी नोटेशन वापरताय दॅट वन इज नथिंग बट द A, स्मॉल a.
म्हणजे ही नोटेशन्स पहिल्यांदा आपल्याला क्लिअर झाली पाहिजेत. ओके, आता समजून चला, फॉर एक्झाम्पल हे आपण घेतले नंबर ऑफ द पार्टिकल्स विच आर प्रेझेंट इन दॅट रिस्पेक्टिव्ह युनिट सेल. मग आपण एकाच पार्टिकलचं जर मास घेतलं तर त्याच्यासाठी आपल्या सिलेबसमध्ये नोटेशन दिलंय अँड दॅट वन इज नथिंग बट द स्मॉल एम. लक्षात घ्या, स्मॉल एम इज नथिंग बट द मास ऑफ वन पार्टिकल. मी काय म्हटलं बघा, स्मॉल एम इज अ मास ऑफ वन पार्टिकल. N it is the number of the particles present in unit cell. त्याच्यानंतर if you can say here M, capital M, it is the molar mass, rho density and A is nothing but the edge length. आता या प्रमाणे जर आपल्याला रिलेशन घ्यायचं आहे तर इक्वेशन खूप सोपं आहे. सी फर्स्ट वन आपण असं केलं की व्हेन कॅन वांट टू कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. याच्या अगोदर आपण गेल्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. कोणत्याही युनिट सेलचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा तर आपण काय करतो, त्याचं एज लेंथ इंटू एज लेंथ, बरोबर आहे, इंटू एज लेंथ. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द क्यूब ऑफ एज लेंथ इट इज इक्वल टू काय येतं, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. परत एकदा लक्षात घ्या बाळांनो, सिंपल क्यूबला एज लेंथ इज इक्वल टू 2r आहे. गेल्या लेक्चरमध्ये आपण घेतलेलं आहे, आठवतंय का बघा. याच्यामध्ये एज लेंथ किंवा रेडियस हे पण कॅल्क्युलेट केलेलं आहे. बीसीसी मध्ये, एफसीसी मध्ये पण एज लेंथ रेडियस कॅल्क्युलेट केलेला आहे. त्याचा रेफरन्स इथं गरज नाही, आपल्याला फक्त एज लेंथ इज इक्वल टू पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे एज लेंथचा क्यूब घेतला तर दॅट वन इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल. एका युनिट सेलचा तो काय आला, व्हॉल्यूम आला. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता नंबर नेक्स्ट वन, सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन वांट टू कॅल्क्युलेट द मास ऑफ व्हॉट आय से वन पार्टिकल, मास ऑफ वन पार्टिकल विच कॅन बी प्रेझेंट इन दॅट वन, इट इज इक्वल टू m ग्रॅम्स असं आपण म्हणूया. लक्षात घ्या, म्हणजे एका पार्टिकलचं मास हे m येणार आहे, बरोबर आहे. आता जर का मी इथं सिंपल क्यूब घेतलाय, बरोबर आहे, तर याचं मास जे येणार ते फक्त वन पार्टिकल आहे, म्हणजे इथं m येणार आहे. म्हणजे आपण असं लिहूया पाहिजे तर 1 इंटू m, कारण का आपल्याला याच्यामधल्या पार्टिकलचं युनिट सेलचं मास घ्यायचं आहे. लक्षात घ्या, मास ऑफ युनिट सेल घेतलं सिंपल क्यूबला तर 1 इंटू मास ऑफ वन पार्टिकल. पण तेच जर का मी बीसीसीच्या युनिट सेलचं मास घेतलं, मला या युनिट सेलचं मास घ्यायचं आहे, तर माझ्याकडं आपल्याला माहिती आहे की एका पार्टिकलचं मास m आहे, स्मॉल m. पण युनिट सेलचं मास घ्यायला मला किती पार्टिकल आहेत, 2. म्हणजे मला इथं काय केलं पाहिजे, 2 मल्टिप्लाइड बाय m. एका पार्टिकलचं मास m आहे. आता मला युनिट सेलचं मास घ्यायचं आहे. लक्षात घ्या, म्हणजे मी इथं तिसरं कॅल्क्युलेशन काय करतोय तर दॅट वन इज नथिंग बट द मास ऑफ युनिट सेल. लक्षात आलं का बघा, एका युनिट सेलचं मला मास घ्यायचं आहे, बरोबर आहे. तर मात्र बीसीसीला काय येईल, 2 इंटू m, कारण का इन बीसीसी देर आर द 2 पार्टिकल्स आर प्रेझेंट. m इज नथिंग बट द मास ऑफ वन पार्टिकल. व्हेन यू कॅन कन्सिडर इन एफसीसी, यू नो व्हेरी वेल, दॅट इज द फेस सेंटर्ड, करेक्ट. एफसीसी असेल तर मात्र एका पार्टिकलचं मास मल्टिप्लाइड बाय मला काय करायला लागेल, 4. त्यावेळेस मला त्या युनिट सेलचं मास मिळेल. लक्षात येतंय का बघा. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर दिस वन इज द 1 to 4, इट इज नथिंग बट द नंबर ऑफ द पार्टिकल्स. सो व्हेन यू कॅन वांट टू कॅल्क्युलेट द मास ऑफ एनी युनिट सेल, इट इज कॅल्क्युलेटेड बाय द नंबर ऑफ पार्टिकल्स मल्टिप्लाइड बाय मास ऑफ वन पार्टिकल. बरोबर आहे माझं. एका पार्टिकलचा मास मल्टिप्लाइड बाय त्याच्या नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन दॅट युनिट सेल, दॅट इज इक्वल टू यू कॅन कॅल्क्युलेट द मास ऑफ वन युनिट सेल या मास ऑफ युनिट सेल. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मिळाला, त्याच्यानंतर मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू काय आलं, n इंटू स्मॉल m आहे. लक्षात घ्या, कारण स्मॉल m इज द मास ऑफ काय पार्टिकल आहे आणि कॅपिटल m इज द मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स आहे. लक्षात आलं, हा दोन्हीतला फरक आहे. आपल्या पुस्तकाची नोटेशन्स आहेत तेच घेऊया आपण. आता नंबर 4th कॅल्क्युलेशन, व्हेन यू कॅन वांट टू कॅल्क्युलेट द डेन्सिटी. लक्षात घ्या, डेन्सिटी ऑफ युनिट सेल. ओके, आता डेन्सिटी ऑफ युनिट सेल आपल्याला माहिती आहे काय फॉर्म्युला डेन्सिटीचा, इट इज नथिंग बट द मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे आहे हेच येईल, दॅट इज द मास ऑफ, फक्त आता इथं कोण येईल, युनिट सेल डिवायडेड बाय काय येणार, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ओके, सो दिस वन इट इज नथिंग बट द डेन्सिटी ऑफ दॅट युनिट सेल. मग आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू काय घेतले नोटेशन, रो. रो इज इक्वल टू मास ऑफ युनिट सेल. मास ऑफ युनिट सेल आपलं किती आलं,
एन मल्टीप्लाइड बाय स्मॉल एम. एम व्यवस्थित काढा, स्मॉल एम आणि कॅपिटल एम मधला फरक कळला पाहिजे. डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आलं, तर इट इज इक्वल टू ए क्यूब. म्हणजे डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू फॉर्म्युला बाळांनो आपल्याला काय मिळाला, एन एम अपॉन ए क्यूब. म्हणजे डेन्सिटी इज इक्वल टू नंबर ऑफ द पार्टिकल्स मल्टीप्लाइड बाय मास ऑफ वन पार्टिकल डिवायडेड बाय द एज लेंथ क्यूब. क्यूब ऑफ एज लेंथ दॅट इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. हे आपल्याला काय मिळालं, डेन्सिटीचं मिळालं. बरोबर. म्हणजे इथं तुम्ही जी कॅल्क्युलेट केली ती डेन्सिटी कोणाची कॅल्क्युलेट केली, तर एका युनिट सेलची कॅल्क्युलेट केली. लक्षात घ्या. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जर का इथं आपण घेतलं तर एका युनिट सेलची डेन्सिटी आली. आता आपल्याला नंबर नेक्स्ट कॅल्क्युलेशन काय करायचं आहे, तर आपल्याला फक्त माहिती आहे की सिंपल क्यूब मध्ये एक पार्टिकल आहे, बीसीसी मध्ये 2 आहेत, एफसीसी मध्ये 4 आहेत, ऐका नाही. मग आपण जे क्रिस्टल स्ट्रक्चर घेणार आहे, आता फॉर एक्झाम्पल समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण गेल्या लेक्चरमध्ये एकदा म्हटलं होतं की पोलोनियम इट इज अ एलिमेंट विच कॅन बी शोज द सिंपल क्यूबिक क्रिस्टल. बरोबर आहे, पोलोनियमचं. मग आपण काय एक युनिट सेल पोलोनियमचा घेणार आहे का, नाहीये. पोलोनियम मेटल्स आपल्याला माहिती आहे भरपूर मोठं क्रिस्टल स्ट्रक्चर असणार आहे. मग त्याचं मोलार मास किती आहे, मग त्याच्या मोलार मासमध्ये किती युनिट सेल येतील, लक्ष देतंय का बघा. तसंच एक्झाम्पल आपण मॅग्नेशियमला घेतलंय, झिंकला घेतलंय, सिल्वरला घेतलंय, एक्झाम्पल सप्ली झालेले आहेत बाळांनो. मग तसं जर आपण विचार केला तर आपल्याला आता एक माहिती आहे की व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर इन अ 1 मोल ऑफ दॅट सबस्टन्स contains how many particles, that are the Avogadro's number particles, 6.022 into 10 raised to 23 particles. इथपर्यंत आयडिया क्लिअर. मग एवढ्या पार्टिकलचं जे मास आहे त्यालाच आपण त्याचं काय म्हणतो, तर दॅट वन इज कॉल्ड एज द मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स. लक्षात घ्या, त्यालाच आपण काय म्हणतो, त्याचं मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स. म्हणजे मला आता एक लक्षात आलं की व्हेन यू कॅन वांट टू कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स, लक्षात घ्या, दॅट वन इज नथिंग बट द कॅपिटल एम. बरोबर आहे. दॅट इज इक्वल टू काय येईल, तर इट इज इक्वल टू, समजून घ्या बघा मी काय म्हणतोय, इट इज इक्वल टू काय येणार आहे, तर दॅट आर नथिंग बट द मास ऑफ व्हॉट आय से द ॲव्होगॅड्रोज नंबर पार्टिकल्स. जेवढे काय समजून चला पार्टिकल्स आहेत, किती, ॲव्होगॅड्रोज नंबर, त्याला आपण Na हा सिम्बॉल दिलाय, माहिती आहे 11 मध्ये झालाय. ऍक्च्युअली इट इज इक्वल टू 6.022 इंटू 10 रेज टू 23. बरोबर. पण आपल्याला आता एक क्लिअर करा की समजून चला मोलार मास मला जर का कॅल्क्युलेट करायचं आहे, लक्षात येतंय का बघा, तर मोलार मास कॅल्क्युलेट करत असताना एवढ्या पार्टिकलचं मास मी कसं घेणार. बरोबर. तर मला एक माहिती आहे ना, त्याच्यामध्ये जेवढे पार्टिकल, एका पार्टिकलचं मास एम आहे, असे त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स आहेत, एन. म्हणजे समजून चला फॉर एक्झाम्पल मी जर का मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स घेतलं, लक्षात येतंय का बघा, तर मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स इज इक्वल टू काय येईल, तर त्या एका पार्टिकलचं मास एम. बरोबर आहे. म्हणजे मला एवढे पार्टिकल्स आहेत, माझ्याकडे किती पार्टिकल्स आहेत, तर एका पार्टिकलचं मास किती आहे, एम आहे. आणि एवढे पार्टिकल्स आहेत त्या सगळ्यांचं मास कसं येणार, तर दॅट वन इज नथिंग बट द मास ऑफ वन पार्टिकल मल्टीप्लाइड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ समजून चला फॉर एक्झाम्पल मी मोलार मास एखाद्या सबस्टन्सचं कन्सिडर करा घेतलं 100 ग्रॅम. लक्षात घ्या. बरोबर आहे. 100 ग्रॅम आहे आणि मला त्याचं मोलार मास इज इक्वल टू एवढ्या पार्टिकलचं मास पाहिजे. म्हणजे मला काय करायला लागेल, एका पार्टिकलचं मास मल्टीप्लाइड बाय काय करायला लागेल, ॲव्होगॅड्रोज नंबर. म्हणजे मला काय मिळेल, तर दॅट इज द मोलार मास. पटतंय का बाळांनो बघा. आणि म्हणून इक्वेशन आपलं काय आलं, तर मोलार मास ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल टू मास ऑफ ॲव्होगॅड्रोज नंबर दॅट मच नंबर ऑफ द पार्टिकल्स. पण एका पार्टिकलचा मास प्रत्येक ठिकाणी वेगळा असणार ना, आपल्याला माहिती आहे ना, त्या कॅल्क्युलेशन नुसार येईल. म्हणून ॲव्होगॅड्रोज नंबर मल्टीप्लाइड बाय द मास ऑफ वन पार्टिकल इट इज इक्वल टू काय आलं, मोलार मास आलं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे कॅपिटल एम इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल मल्टीप्लाइड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. ओके. आता इथं एक काम करूया, आपल्याला स्मॉल एम जो दिलाय ना तो घेऊया. स्मॉल एम इज इक्वल टू आता काय येईल, तर कॅपिटल एम अपॉन दॅट इज नथिंग बट द ॲव्होगॅड्रोज नंबर. हे पण इक्वेशन 11 ला झालंय की दॅट इज द मास ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू मोलार मास डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. ते डायरेक्ट जरी लिहिलं असतं आपण तरी चाललं असतं, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता फक्त काय करूया, व्हेन यू कॅन कन्सिडर युअर सपोज फॉर एक्झाम्पल फ्रॉम दिस इक्वेशन, ओके,
स्मॉल एम इज इक्वल टू कॅपिटल एम अपॉन एन ए. आपल्याला इकडे डेन्सिटी इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे. समजून चला फॉर एक्झाम्पल याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. मग स्मॉल एम ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये सबमिट करा म्हणजे आपल्याला काय मिळेल रे, तर रो दॅट इज द डेन्सिटी इज इक्वल टू, आता बघा, एन मल्टीप्लाइड बाय, आता एन इज इक्वल टू काय, एम अपॉन एन ए, म्हणजे कॅपिटल एम अपॉन एन ए. बरोबर, हे आलं. आणि इकडं इंटू काय येणार, ए क्यूब. म्हणजे डेन्सिटी ऑफ एनी युनिट सेल इज इक्वल टू नंबर ऑफ द पार्टिकल्स ऑफ दॅट युनिट सेल multiplied by molar mass of that unit cell divided by volume of that unit cell multiplied by Avogadro's number. And this equation is a very important equation for the calculation of that density of unit cell. म्हणजे तुम्हाला एखाद्या युनिट सेलची डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे. समजा बीसीसी स्ट्रक्चर आहे तर एन इज इक्वल टू किती येणार, 2. मोलार मास तुम्हाला समजून चला फॉर एक्झाम्पल एखादा दिलेला आहे की एखादा इलेमेंट दिला आहे विच कॅन बी हॅव्हिंग अ बीसीसी स्ट्रक्चर, तर मग त्याचं मोलार मास आपल्याला देतील. एज लेंथ दिलेले आहे त्याचा क्यूब घ्या आणि ही तर व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे, दॅट इज नथिंग बट द Avogadro's नंबर. म्हणजे फ्रॉम दिस वन व्हेन यू कॅन वॉन्ट टू कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ दॅट ऑफ दॅट युनिट सेल, डेन्सिटी ऑफ युनिट सेल आपण कॅल्क्युलेट करतोय. आता कदाचित असं पण होईल तुम्हाला ही व्हॅल्यू माहिती आहे, मग 1, 2, 3 आणि 4 या 4 पैकी कोणत्याही 3 व्हॅल्यूज दिल्या जातील आणि एखादी व्हॅल्यू विचारली जाईल, चौथी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो बाळांनो आपण. न्यूमेरिकल घेऊ त्यावेळेस लक्षात येईल. कदाचित असं पण होईल कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ युनिट सेल. मग रेडियस ऑफ युनिट सेल विचारलं तरी टेन्शन घ्यायची गरज नाही. या फॉर्म्युल्यानं तुम्ही पहिल्यांदा एज लेंथ कॅल्क्युलेट करा आणि एज लेंथ आणि रेडियस याच्यामधलं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे त्याच्यानुसार काय करा, रेडियस कॅल्क्युलेट करा. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हियर द रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, that is the density, and age length of that unit cell, which can be having the equation this one, and it is the very important equation. लक्षात घ्या तुम्हाला जे न्यूमेरिकल सोडवायचे आहेत का नाही ती या इक्वेशनवर सोडवायचे आहेत. 3 मार्काला न्यूमेरिकल्स आपल्याला बोर्डला येऊ शकतात. कॅल्क्युलेट काय असेल ते समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण न्यूमेरिकल घेऊ त्यावेळेस लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट इज द इक्वेशन, डेन्सिटी ऑफ युनिट सेल इज इक्वल टू नंबर ऑफ द पार्टिकल्स ऑफ दॅट युनिट सेल. मग आता एन इज इक्वल टू सिंपल क्युबिकला 1 येईल, बीसीसी ला 2 येईल, एफसीसी ला 4 येईल. लक्षात घ्या एन इंटू एम इट इज नथिंग बट द मोलार मास, कॅपिटल एम आहे, डिवायडेड बाय ए क्यूब, एज लेंथचा क्यूब घ्यायचा म्हणजे व्हॉल्यूम, मल्टीप्लाइड बाय Avogadro's नंबर. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे याप्रमाणे बाळांनो आपण काय केलं तर दॅट वन इज नथिंग बट यू कॅन वॉन्ट टू कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ दॅट युनिट सेल. ओके, आता डेन्सिटी ऑफ युनिट सेल झाल्यानंतर लक्षात येतंय का बघा, हे जे इक्वेशन आपल्याला मिळालं हे आपण Avogadro's नंबर म्हणजे एका मोल साठी घेतलं. पटलं मी काय म्हटलं ते, हे इक्वेशन काय घेतलं आपण, एका मोल साठी घेतलं. समजून चला मला या इक्वेशननं मोलार मास कॅल्क्युलेट करायचं आहे. कन्सिडर करा तर मी मोलार मास इज इक्वल टू काय घेणार, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल मल्टीप्लाइड बाय Avogadro's नंबर डिवायडेड बाय नंबर ऑफ द पार्टिकल्स. हे मी काय घेतलं त्याचं मोलार मासचं इक्वेशन घेतलं. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता ह्या मोलार मास मध्ये म्हणजे मला एक गोष्ट लक्षात आहे की समजून चला फॉर एक्झाम्पल जरा क्लिअर करा, इथून पुढे दुसरं आर्टिकल आपण घेतोय पण त्याच्यामध्ये मी इन्क्लूड केलंय. समजून चला फॉर एक्झाम्पल माझ्या एक गोष्ट लक्षात आहे की मी एखाद्याचं मोलार मास घेतो त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतात तर दॅट आर नथिंग बट द Avogadro's नंबर. बरोबर आहे. The molar mass of that anyone can be having the Avogadro's number particles. म्हणजे मी असं म्हणेन की when you can consider here the molar mass of element, okay, which can be corresponds to how many particles? तर that are nothing but the Avogadro's number particles 6.022 into 10⁻23 particles. आता मोलार मास किती आहे काय असेल ते असेल, प्रत्येकाचं व्हेरिएशन आहे. पण मला समजून चला फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये जर का आता कन्सिडर करा आपण एखादा असं मागाशी म्हटलं तसं एखाद्या इलेमेंटचं मोलार मास 100 आहे तर 100 मध्ये किती पार्टिकल्स असणार तर Avogadro's नंबर. बरोबर आहे. पण मी म्हटलं की मला 50 ग्रॅम मधले पाहिजेत तर 100 ग्रॅमला एवढे आहेत तर 50 ग्रॅमला किती त्याच्या हाफ येतील. मला 25 ग्रॅमला पाहिजेत तर त्याच्या 1/4 येतील. म्हणजे मी काय करेन 25 मल्टीप्लाइड बाय Avogadro's नंबर डिवाइडेड बाय 100.
बरोबर आहे का? लक्षात घ्या. लक्षात येतंय का? बघा, समजून चला मी 10 ग्रॅमला म्हटलं, मला 10 ग्रॅमच पाहिजे, इथं 100 आहे, म्हणजे मी काय करणार, 10 मल्टिप्लाइड बाय अवोगॅड्रोज नंबर डिवाइडेड बाय 100. म्हणजे याप्रमाणे मी काय करू शकतो, त्याचे नंबर ऑफ पार्टिकल्स कॅल्क्युलेट करू शकतो. इथपर्यंत आयडिया क्लिअर? मग आता आपण असं म्हटलं की धिस वन इट इज नथिंग बट द मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स इन कशामध्ये येतं, तर ग्रॅम्स मध्ये येतं. एवढे पार्टिकल्स आहेत, समजून घ्या. जर का मी इन जनरल बोलतोय तर एक्स ग्रॅम ऑफ दॅट एलिमेंट इज इक्वल टू किंवा विच कॅन बी करस्पॉन्ड्स टू काय येईल, तर आता मला सांगा, एक्स मल्टिप्लाइड बाय अवोगॅड्रोज नंबर डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स. म्हणजे एखाद्याच्या एक्स ग्रॅम मध्ये किती पार्टिकल्स आहेत कॅल्क्युलेट करायचे म्हटलं तर मला तेवढं येणार आहे. एक्स मल्टिप्लाइड बाय अवोगॅड्रोज नंबर, आपण नाही का असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स. हे एक इक्वेशन पहिल्यांदा काय करा बाळांनो, लक्षात घ्या. एक्स मल्टिप्लाइड बाय अवोगॅड्रोज नंबर डिवाइडेड बाय मोलार मास. इथपर्यंत आयडिया क्लिअर? आता समजून चला, फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं लक्षात घ्या. व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द एक्स ग्रॅम, ओके, एक्स ग्रॅम ऑफ, इफ यू कॅन से हिअर द एक्स ग्रॅम ऑफ एनी एलिमेंट कंटेन्स हाऊ मेनी पार्टिकल्स. आता ते पार्टिकल जे घ्यायचे ते कसे घ्यायचे, सी फर्स्ट वन. आता आपण काय करूया, इथं बघा, एक्स मल्टिप्लाइड बाय एन ए डिवाइडेड बाय एम, मोलार मासचे इथं आपण ऍडजस्ट करून घेतले, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू फक्त इथं ऍडजस्ट करूया, डिवाइडेड बाय काय येईल, रो इंटू ए क्यूब मल्टिप्लाइड बाय एन ए, आणि हा एन आहे तो वर जाईल, म्हणजे मल्टिप्लाइड बाय एन. That is the x gram, okay, of that element contains particles, number of the particles present in x gram. पाहिजे तर आपण इथं लिहूया, बरोबर आहे. That are nothing but the number of particles, okay, in x gram. आता मला सांगा, Na ला Na काय झालं, कॅन्सल झालं, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ दॅट सबस्टन्स इन x ग्रॅम इज इक्वल टू काय काय राहिलं बघा, x इंटू एन अपॉन डेन्सिटी इंटू ए क्यूब. म्हणजे हा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. फॉर्म्युले डायरेक्ट पाठ करा, लक्षात घ्या. फॉर्म्युले पाठ असतील ना तर मग तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे एक्स, एक्स म्हणजे काय, तर दॅट वन इज नथिंग बट द मास ऑफ दॅट एलिमेंट विच कॅन बी गिव्हन टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ द पार्टिकल्स. आपल्याला किती ग्रॅम मध्ये पार्टिकल कॅल्क्युलेट करायला सांगितले ते. एन इट इज नथिंग बट द नंबर ऑफ द पार्टिकल्स. सिंपल क्यूब असेल तर 1, बीसीसी असेल तर 2, एफसीसी असेल तर 4. परत परत बोलतोय. रो दॅट इज द डेन्सिटी ऑफ दॅट युनिट सेल, अँड ए क्यूब इट इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ दॅट युनिट सेल. म्हणजे इथं जे घेतलं ते नंबर ऑफ द पार्टिकल्स इन दॅट गिव्हन दॅट एक्स ग्रॅम ऑफ दॅट सबस्टन्स, असं आपण कॅल्क्युलेशन केलं. पहिल्यांदा हा फॉर्म्युला क्लिअर झाला. ह्या फॉर्म्युला मधला आपण मास, मोलार मासचा फॉर्म्युला क्लिअर केला. मोलार मास मध्ये एवढे पार्टिकल्स आहेत. एक्स ग्रॅम मध्ये किती येणार, तर एक्स मल्टिप्लाइड बाय अवोगॅड्रोज नंबर डिवाइडेड बाय कॅपिटल एम. कॅपिटल एम ची व्हॅल्यू इथं सबमिट केली तर आपल्याला हे इक्वेशन मिळालं, नंबर ऑफ द पार्टिकल्स. ओके, म्हणजे या ठिकाणी समजून चला, आपण हे घेऊया 6 नंबर आहे, नंबर ऑफ द पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम. ओके, आता नंबर 7, what happens here, and that one is nothing but the number of unit cells in x gram. लक्षात घ्या, जर x ग्रॅम मध्ये आपल्याला युनिट सेल्स कॅल्क्युलेट करायचे तर कसे कॅल्क्युलेट करायचे. ओके, आता हे पुसून टाकूया आपण जरा, इथं इथपर्यंत लक्षात आलंय. ओके, आता समजून चला, फॉर एक्झाम्पल मी इथलं जरा रफ करतो. ओके, आता सपोज फॉर एक्झाम्पल वी कॅन वॉन्ट टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल्स. आता युनिट सेल्स कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला माहिती आहे की जर का आपण एन इज नथिंग बट द नंबर ऑफ द पार्टिकल्स, याच्यामध्ये किती आहेत तर विच कॅन बी कन्सिडर टू 1 युनिट सेल. म्हणजे एन पार्टिकल साठी 1 युनिट सेल आहे. म्हणजे समजा सिंपल क्यूब घेतला तर एका पार्टिकल साठी 1 युनिट सेल. बीसीसी घेतला 2 पार्टिकल साठी 1 युनिट सेल. एफसीसी घेतला तर 4 पार्टिकल साठी 1 युनिट सेल. म्हणजेच काय, व्हेन यू कॅन कन्सिडर सिन्स n particles of that substance, okay, which can be corresponds to 1 unit cell of that substance. लक्ष देतंय का बघा, एका पार्टिकल साठी किती आला, n पार्टिकल साठी 1 युनिट सेल आहे. मग n इज इक्वल टू 1 आहे तर सिंपल क्यूब येईल.
एन इज इक्वल टू 2 आहे तर बीसी साठी 1 युनिट सेल आला. एन इज इक्वल टू 4 आहे तर एफसीसी साठी 1 युनिट सेल आला. बरोबर आहे. मग असे आपल्याकडं नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत तर हे एवढे आहेत. म्हणजे जर का मी असं केलं देअरफॉर x इंटू एन अपॉन रो इंटू ए क्यूब. ओके, तर एवढ्या पार्टिकल साठी किती युनिट सेल्स असतील विच कॅन बी करस्पॉन्ड्स टू. म्हणजे आता लक्षात घ्या, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल. x इंटू एन मल्टिप्लाइड बाय 1 डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. ओके, आता हा इकडं काय होईल लक्षात घ्या, डिवायडेड बाय म्हणजे इथं इंटू करूया एन. एन ला एन काय झाला कॅन्सल झाला. पाहिजे तर इथं मल्टिप्लिकेशनचं साइन द्या किंवा डॉट द्या, जे जमेल ते द्या, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजेच काय फॉर्म्युला आला एक्स अपॉन डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम अँड इट इज इक्वल टू नंबर ऑफ युनिट सेल्स. लक्षात येत आहे का बघा, नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम ऑफ दॅट सबस्टन्स. म्हणजे हा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती असला पाहिजे. द नंबर ऑफ युनिट सेल्स म्हणजे बाळांनो एक एक पॉइंट क्लिअर करा. व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर वी कॅन वॉन्ट टू कॅल्क्युलेट दिस फॉर्म्युला रो डेन्सिटी इज इक्वल टू एन एम अपॉन ए क्यूब. यानी हा एक पार्टच पाहिजे. नंबर नेक्स्ट नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम एक्स एन अपॉन रो इंटू ए क्यूब. नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम तर मग मात्र याच्यामधला एन कॅन्सल होतोय. दॅट इज द एक्स अपॉन रो इंटू ए क्यूब. लक्षात आलं का बघा. अँड व्हेन यू कॅन वॉन्ट टू कॅल्क्युलेट दिस इज द 7th पॉइंट. ओके, आता 8th पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे अँड दॅट वन इज नथिंग बट द नंबर ऑफ युनिट सेल. ओके, इन व्ही डीएम क्यूब म्हणा सीएम क्यूब म्हणा व्हॉट एव्हर काय असेल तो, म्हणजे व्हॉल्यूम व्ही सीएम क्यूब ऑफ दॅट इज नंबर ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन व्ही सीएम क्यूब ऑफ दॅट सबस्टन्स. म्हणजे त्याच्या व्हॉल्यूम मध्ये. आता आपल्याला एक माहिती आहे, जर आपण ए क्यूब घेतला तर त्याच्यामध्ये किती युनिट सेल्स आहेत. बरोबर आहे, दॅट वन इज नथिंग बट द 1 युनिट सेल. मग आपल्याला माहिती आहे बाबा व्ही मध्ये किती तर व्ही अपॉन ए क्यूब येणार आहे. आपण जर ए क्यूब घेतला तर 1 युनिट सेल आहे. डायरेक्ट लिहिले, लक्षात येते का बघा. व्हॉल्यूम ए क्यूब असेल, ए क्यूब इतका व्हॉल्यूम असेल तर 1 युनिट सेल आहे, जे काय असेल ते. तर व्ही मध्ये किती येणार आहे व्हॉल्यूम मध्ये व्ही इंटू 1 डिवायडेड बाय ए क्यूब. म्हणजे आपल्याला हा सुद्धा फॉर्म्युला बाळांनो माहिती असला पाहिजे. तुम्हाला कसं विचारलं जातं न्यूमेरिकल लक्षात घ्या. न्यूमेरिकल आणखीन घेतल्यावर लक्षात येईल तुमच्या की व्हेन यू कॅन वॉन्ट टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल इन 1 क्युबिक सेंटीमीटर. लक्षात घ्या, तर फॉर्म्युला व्ही अपॉन ए क्यूब येणार आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ दॅट वन x upon rho into a cube. Calculate the number of particles present in x gram तर xn upon rho into that is the density into volume. आणि कदाचित कॅल्क्युलेट द मोलार मास किंवा कॅल्क्युलेट द डेन्सिटी व्हॉट एव्हर. तर 1 2 आता हा फॉर्म्युला तर हा काही प्रॉब्लेम येणार नाही. 1 हा 2 हा 3 आणि हा 4 हे फॉर्म्युले बाळांनो आपल्या काय पाहिजे तोंडपाठ पाहिजेत. म्हणजे तुम्हाला इथं त्याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल कसंही विचारलं तरीही आपल्याला ते न्यूमेरिकल सोडवता येईल. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे याप्रमाणे हे आर्टिकल न्यूमेरिकलसाठी न्यूमेरिकल्स ह्याच्यातली आहेतच महत्वाची आणि एक तरी न्यूमेरिकल असणार आहे. लक्षात घ्या, फक्त एक क्लिअर करा की त्याच्यामध्ये तुम्हाला सिंपल क्युबिकला एज लेंथ माहिती आहे, त्याची रेडियस कॅल्क्युलेट कशी करायची. म्हणजे रेडियसचा फॉर्म्युला सिंपल क्युबिकला बीसीसीला आणि एफसीसीला तो एक आपल्या पाठच असला पाहिजे. आपले गेल्या लेक्चरमध्ये त्याचं झालेलं आहे. ओके, मग आता आपण समजून चला. फॉर एक्झाम्पल एखादं न्यूमेरिकल बघूया आणि मग आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आणि फक्त कसं सोडवायचं तेवढं आपण क्लिअर करूया. ओके, आता समजून चला. फॉर एक्झाम्पल मी काय न्यूमेरिकल पूर्ण सोडवून नाही देत तुम्हाला, फक्त काय करा तुम्ही कंप्लीट करा सोडवायचं. मी फक्त तुम्हाला हिंट देतो. आता सी फर्स्ट वन पेज नंबर 27 वर आपल्याला 4th क्वेश्चन दिलाय बघा. द डेन्सिटी ऑफ इरिडियम इज 22.4 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. मी सगळं लिहित बसत नाही. ओके, आता मी हे इथलं पहिल्यांदा पुसून टाकतो. ओके, आता आपल्याला काय न्यूमेरिकल दिलंय. द डेन्सिटी ऑफ इरिडियम इज 22.4 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे रो इज इक्वल टू 22.4 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर ही इरिडियम या इलेमेंटची डेन्सिटी दिलेली आहे. द युनिट सेल ऑफ युरिडियम इज एफसीसी. स्ट्रक्चर त्याचं कसं आहे एफसीसी आहे.
एफसीसी आहे तर क्लिअर कट आहे, दॅट इज नथिंग बट द एन इज इक्वल टू काय येणार आहे, 4 येणार आहे. बरोबर. नंबर नेक्स्ट, कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ इरिडियम ॲटम. आपल्याला रेडियस कॅल्क्युलेट करायचे, रेडियस ऑफ इरिडियम ॲटम. मोलार मास आपल्याला दिले, मोलार मास ऑफ इरिडियम इज 192.2, म्हणजे कॅपिटल एम इज इक्वल टू 192.2 ग्रॅम पर मोल. हे एवढं आपल्याला दिलेलं आहे आणि रेडियस कॅल्क्युलेट करायची. लक्ष देतंय का बघा. आता तुम्हाला रो दिलाय, एन ची व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर आहे. आता आपल्याला मोलार मास दिलेला आहे, बघा मी काय म्हटलं ते. आणि रेडियस जर कॅल्क्युलेट करायचे तर आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरता येईल हे आपल्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे, बरोबर आहे माझं. आणि ते जर आलं तर मग तुमचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता रेडियस जर कॅल्क्युलेट करायचे तर बाळांनो तुम्हाला पहिल्यांदा काय आलं पाहिजे, त्याची एज लेंथ माहिती पाहिजे. एज लेंथ वरनं काय येणार, रेडियस येणार. म्हणजे उदाहरणार्थ मी फक्त हिंट देतोय. सोल्युशन कसं येईल बघा. आपल्याजवळ फॉर्म्युला काय, रो इज इक्वल टू, बरोबर, एन इंटू एम मोलार मास अपॉन ए क्यूब इंटू एन ए. याच्यामधला ए क्यूब पहिल्यांदा कॅल्क्युलेट करा ना, कारण रो दॅट इज द डेन्सिटी दिलेली आहे, एन इज इक्वल टू 4 माहिती आहे, मोलार मास माहिती आहे, अवोगाड्रोस नंबर माहिती आहे. म्हणजे फॉर्म्युला पहिला ए क्यूब इज इक्वल टू काय येईल, तर दॅट वन इज नथिंग बट द रो इंटू अवोगाड्रोस नंबर डिवायडेड बाय एन. बरोबर आहे. एक मिनिट, आपलं काय झालं, इथं चुकलं, सॉरी. ए क्यूब इज इक्वल टू काय येईल, तर इथं हा ए क्यूब रो खाली येईल, सॉरी, एन इंटू एम अपॉन रो इंटू अवोगाड्रोस नंबर. मग एन ची व्हॅल्यू किती आली, 4 मल्टीप्लाइड बाय एम. एम म्हणजे मोलार मास आहे 192.2. युनिट्स व्यवस्थित बघायची, याची ग्रॅम आहे, बरोबर आहे. हे इथं आलं ग्रॅम पर मोल. डिवायडेड बाय डेन्सिटी पण ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर दिलेले आहे, म्हणजे 22.4 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर मल्टीप्लाइड बाय 6.022 इंटू 10⁻23. हा जो तुम्हाला येईल ना ए क्यूब, लक्षात घ्या, हा ए क्यूब कशामध्ये येणार आहे, तर जी व्हॅल्यू येईल ती क्युबिक सेंटीमीटर मध्ये येणार आहे. म्हणजे एज लेंथ क्युबिक सेंटीमीटर मध्ये येणार आहे. लक्षात आलं का बघा. ही जी एज लेंथ तुम्हाला, सॉरी, व्हॉल्यूम कशामध्ये येणार, क्युबिक सेंटीमीटर मध्ये. व्हॉल्यूम क्युबिक सेंटीमीटर मध्ये आल्यानंतर तुम्ही ए कॅल्क्युलेट करा. म्हणजे याचा काय घ्यायचा, 1/3 लॉग ऑफ दॅट वन किंवा क्यूब रूट घ्या. लक्ष देत आहे का बघा. तिथं जी एज लेंथ येईल ती एज लेंथ काय येणार, सेंटीमीटर मध्ये येणार आहे. ओके. आणि ह्या एज लेंथ वरनं रेडियसचा फॉर्म्युला घ्या, एफसीसीचा. एफसीसीचा रेडियसचा फॉर्म्युला बाळांनो आपल्याला झालेला आहे. काय दिला रेडियसचा फॉर्म्युला, आठवतोय का, दॅट वन इज नथिंग बट एज लेंथ आपण झालेला आहे एफसीसी मध्ये, बघा आठवत असेल तर बघा, काल आपलं गेल्या नेक्स्ट टाइमला झालेला आहे. ओके. एफसीसी ला आपल्याला काय दिलंय, रेडियसचा फॉर्म्युला काय, रेडियस इज इक्वल टू √2a अपॉन 4 आहे. ए कॅल्क्युलेट करा, या कॅल्क्युलेशन तुम्हाला रेडियस मिळेल, त्याचं युनिट येणार आहे सेंटीमीटर मध्ये. काय असेल ते त्याचं कन्व्हर्जन मग पिकोमीटरला करा किंवा नका करू, सेंटीमीटर मध्ये तर रेडियस तुम्हाला मिळेल. म्हणजे याप्रमाणे तुम्ही न्यूमेरिकल सोडवू शकताय. तेवढा वेळ नाही, जरा प्रॅक्टिस करा. अगदी आपण हे झालं सगळा सॉलिड स्टेट संपल्यानंतर परत एकदा न्यूमेरिकल साठी मी आणखीन एक लेक्चर घेतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके. याप्रमाणे जरा थोडंसं सोडवण्याचा प्रयत्न करा. आणखीन एक आपण क्लिअर करूया. लक्षात येतंय का बघा. ओके. आता समजून चला, अवघड वाटलं तरी मला कमेंट बॉक्स मध्ये टाका, आपण बघूया. ओके. आता नंबर नेक्स्ट वन समजून चला, एक आणखीन एक घेऊया, पण असंच घेऊ, फक्त हिंट देतो तुम्हाला. नंबर 5 पेज नंबर 27 वर दिलंय. अल्युमिनियम क्रिस्टलायझेस इन क्युबिक क्लोज पॅक्ड. क्युबिक क्लोज पॅक्ड म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एन इज इक्वल टू किती येणार आहे, 4, बिकॉज सीसीपी अँड एफसीसी बोथ आर हॅव्हिंग सेम स्ट्रक्चर. ओके. ते एक कळलं की काम संपलं आपलं. अल्युमिनियम क्रिस्टलायझेस इन क्युबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर विथ युनिट सेल एज लेंथ ऑफ 353.6 पिकोमीटर. म्हणजे एज लेंथ 353.6 आणि युनिट देताना दिले त्यांनी पिकोमीटर दिले बरं का, लक्षात घ्या. व्हॉट इज द रेडियस ऑफ अल्युमिनियम ॲटम, आर इज इक्वल टू आपल्याला विचारलेलं आहे. हाऊ मेनी युनिट सेल्स आर देअर इन 1 क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे 1 क्युबिक सेंटीमीटर मध्ये हाऊ मेनी युनिट सेल्स आर देअर, हे एक आपल्याला विचारलेलं आहे.
बरोबर आहे. आता इथं फक्त तुम्हाला काय करायला लागेल, पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. इथं देताना आपल्याला एज लेंथ दिली पिकोमीटर मध्ये आणि इथला व्हॉल्यूम देताना दिलाय क्युबिक सेंटीमीटर मध्ये. म्हणजे डेन्सिटी जनरली आपण कोणत्या युनिटमध्ये घेतो, तर ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर मध्ये घेतो. लक्षात येतंय का बघा. आपल्याला काय दिलंय, अल्युमिनियम दिलाय. अल्युमिनियमचं मोलार मास तुम्हाला माहिती आहे असं कन्सिडर केलंय त्यांनी, इथं कुठं दिलेलं नाहीये. आणि अल्युमिनियमचं मोलार मास किती असतं, तर 27 ग्रॅम पर मोल आहे. म्हणजे इथं ग्रॅम युनिट आहे, इथं क्युबिक सेंटीमीटर आहे, इथं क्युबिक सेंटीमीटर आहे. एज लेंथ सेंटीमीटरच्या ऐवजी पिकोमीटर मध्ये दिली. म्हणजे तुम्हाला या एज लेंथचं कन्व्हर्जन पिकोमीटरचं सेंटीमीटरला करावं लागणार आहे बाळांनो. हा एक पॉइंट लक्षात आला ना, काम फिनिश. लक्षात घ्या. रेडियसचा फॉर्म्युला तुम्ही याच्यासाठी आता मागाशीच घेतला, √2a/4 हा आपण वापरणार आहे. पण आपल्याला त्याचं कन्व्हर्जन कळलं पाहिजे, कारण इथं तुम्ही जी व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करणार नंतर ह्याच्यामध्ये 1 क्युबिक सेंटीमीटरला, तर तो कळला पाहिजे आपल्याला त्याचं युनिट. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल मला याचं पिकोमीटरचं सेंटीमीटर करायचं आहे, तर जरा थोडं लक्ष देतंय का बघा. 353.6 मी फक्त हिंट देतोय तुम्हाला, इज इक्वल टू किती सेंटीमीटर येतं, तर हे आपल्याला माहिती पाहिजे की पिकोमीटरचं सेंटीमीटर करताना कितीनं आपण मल्टिप्लाय करतो. तर जे दिलेलं आहे 353.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻10 हा फॅक्टर महत्वाचा आहे. हे एकदा कळलं ना की मग तुमचं कामच संपलं. तुमचं नेमकं काय लक्षात ठेवतं तेवढं क्लिअर करा. 353.6 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर. आता एक काम करूया आपण, हे जरा थोडंसं डेसिमल पॉईंट इकडे घेऊया. म्हणजे 3.536 मल्टिप्लाइड बाय 10⁻². आता तुम्ही जर का इकडे लेफ्टला आला तर तो पॉझिटिव्ह इंडेक्स 10⁻² येईल. म्हणजे इथे येणार 10⁻⁻8 सेंटीमीटर. ही जी आहे ही तुमची काय झाली, एज लेंथ झाली. लक्षात येतंय का बघा, संपलं काम. आता तुम्हाला एज लेंथ मिळाल्यानंतर रेडियस कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे रेडियस इज इक्वल टू √2a/ काय 4 आहे. एज लेंथची व्हॅल्यू घाला आणि रेडियस कॅल्क्युलेट करा. जी रेडियस येईल ती सेंटीमीटर मध्ये येणार आहे. लक्षात आलं का बघा. आणि मग आपण त्याच्यावरनं 1 क्युबिक सेंटीमीटरचं घ्यायचं. मग आता इथं 1 क्युबिक सेंटीमीटरला जर का तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचे आहेत, नंबर ऑफ युनिट सेल, तर फॉर्म्युला काय दिलाय, V/a³. मग परत याचा क्यूब घ्या आणि इथं V म्हणजे जे आहे तो आपल्याला घ्या. 1 क्युबिक सेंटीमीटर दिलाय, इथं काय येईल आपल्याला, तर दॅट वन इज नथिंग बट द नंबर ऑफ युनिट सेल 1/a³. कारण आपल्याला व्हॉल्यूम दिलाय ना, 1 क्युबिक सेंटीमीटर मध्ये किती आहेत, डिवायडेड बाय याचा व्हॉल्यूम a³. त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून बघा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, नंबर ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन 1 क्युबिक सेंटीमीटर. फक्त महत्वाचं आहे बघा हेच आहे, बाकी काही नाही. हे कळलं ना की तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन करू शकताय बाळांनो, काहीही प्रॉब्लेम नाही. जमेल याप्रमाणे. म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे त्याची काय कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, रेडियस तुम्हाला मिळताना मिळेल सेंटीमीटर मध्ये. लक्षात घ्या. त्याचं पिकोमीटर केलं चालेल, नाही केलं तरी चालेल, पण केलं तर मात्र त्याचे जे काय इथं इंडेक्स आहेत का नाही ते व्यवस्थित द्या. ओके. म्हणजे याप्रमाणे थोडंसं याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल्स आपण आणखीन डिटेलमध्ये विथ लॉग टेबल आपण परत आणखीन ह्या टॉपिकचं सगळं संपलं का नाही की मी परत आणखीन एक लेक्चर फक्त काय घेतो, न्यूमेरिकल्सवर घेतो. अगदी वाटलं तर त्यावेळेस हीच न्यूमेरिकल्स तुम्हाला लॉग टेबल वापरून नंतर मी तुम्हाला सोडवून देतो. ओके. थँक्यू व्हेरी मच.